पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा, वसईमध्ये कसं टँकरने पाणी भरलं जात आहे. म्हणजे मुद्दाम सांगतो, आम्ही वसईमध्येच आहोत आणि हे टँकरमधनं आलेलं पाणी कुठून आलं आहे कोणालाच माहीत नाही. विचारला प्रश्न तर कोणालाच सांगता येत नाही की हे नक्की पाणी नगरपरिषदेचं येतं की कुठल्या तरी खाजगी बोरिंगचं येतं. फार मोठी समस्या आहे, पण तरीसुद्धा या समस्येतून काही क्षण चेहऱ्यावरती हास्य आणणार आहे, काही क्षण हे दुःख विसरायला लावणार आहे. कारण हा कार्यक्रम होम मिनिस्टर आज वसई पश्चिम येथे येऊन दाखल झालेला आहे. आणि आजच्या दोन होम मिनिस्टर किरण राणे आणि आशा वखारे या दोन होम मिनिस्टरना भेटणार. या दोन्ही होम मिनिस्टर कृष्णा टाउनशिप वसई पश्चिम इथे राहतात आणि या दोघी पैठणीबद्दल काय म्हणतात ते आपण ऐकणार. पण त्याआधी पुन्हा मला एक जरा ट्रकचा आवाज आला आहे. त्यामध्ये अजून एखादा टँकर बाहेर येतो की काय, तर नाही. पैठणीबद्दलची मतं ऐकूया. पैठणी मला फार आवडते आणि त्याहीपेक्षा या कार्यक्रमात भाग घेण्याची मला अतिशय इच्छा होती, म्हणून मी फोन केला. पैठणी मला मिळवायची तर इच्छा खूपच आहे. प्रोग्राम तर मी नेहमीच बघते, तेव्हापासून असं वाटतं की आपण पैठणी मिळवावी म्हणून. ही मतं त्या होम मिनिस्टरने व्यक्त केली. आता आपण जाऊन भेटणार पहिल्या होम मिनिस्टरना, किरण राणे वहिनी, ज्या कृष्णा टाउनशिपमध्ये राहतात या बिल्डिंगमध्ये. मनोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कृष्णा टाउनशिप, वसई पश्चिम. कृष्णा टाउनशिप वसई इथं राहणारे आपल्या होम मिनिस्टर यांचं माहेर कणकवली इथलं. माहेरच्या सुनीता सदानंद राणे यांचं लग्न 4 एप्रिल 1989 रोजी झालं. यांचे छंद आहेत विणकाम करणे, भरतकाम करणे, फिरणे, वेगवेगळे पदार्थ बनवणे. नमस्कार. बरं, इकडे खाली टँकर फिरताना दिसतात. काय हो रहस्य? तुम्हाला टँकरचं पाणी आवडतं का? नाही, आवडत नाही, पण आमच्याकडे म्युन्सिपालिटीचं पाणीच कमी येतं. का नाही येत? त्या ठराविक वेळ आहे अर्ध्या तासात वगैरे, मग तेवढं पाणी म्युन्सिपालिटी सकाळी अर्धा तासच सोडतात. एवढ्या लोकांना बिल्डिंगमधल्या पुरतच नाही, म्हणून टँकरचं पाणी. तुम्ही होम मिनिस्टर म्हणून काय करता? आम्ही उमेश आता आहे ते वापरतो सध्या, तरी तेच चालू आहे. तेवढाच वेळ पाणी आलेलं तुम्हाला आवडेल की वाढली वेळ? नाही, वाढलं तर नक्कीच आवडेल आणि तेच हवं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय स्वतः, की करायचं ते दुसऱ्यांनी करायचं, आपण फक्त बघायचं? नाही नाही नाही, असं नाही. मग तुम्ही काय करणार की नाही याच्यासाठी? हो, नक्कीच खूपच प्रयत्न चालले आहेत पाण्यासाठी. आहेत ना हो, प्रयत्न? अतिशय बिल्डिंगमधल्या सगळ्या होम मिनिस्टरना एकत्र आणून जावं असं वाटत नाही कधी त्या कार्यालयावरती? वाटतं ना. मग का नाही गेला तितक्या दिवसात? नाही, ते सांगत होते मध्ये की सूर्यप्रकाशाचं पाणी येणार आहे म्हणून अजूनही वाट पाहतो. अच्छा, अजूनही वाट पाहणं सुरू आहे. आणि म्हणूनच आपण मगाशी बघितलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला टँकर दिसतं आहे. ते टँकर कधीतरी महाराष्ट्र टँकर मुक्त होईल असं चिन्ह निर्माण व्हायला खरं तर हरकत नाही, पण ते होण्यासाठी सगळ्या होम मिनिस्टरनी आता हे शिवधनुष्य उचलण्याची गरज आहे. सगळ्यांनी लढण्याची गरज आहे. आता मी माझे प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न, तुम्ही सांगा, आता आपण जिकडे बसलेलो आहोत समोर झोपाळा आहे, त्या झोपाळ्याला कड्या आहेत. किती कड्या आहेत? 28 कडे आहेत. हां, चारी मिळून. ठीक खाली आहे. गोल एका याला किती आहेत? 7 आणि 7. अच्छा, सगळं मोजून ठेवलंय तुम्ही. नाही, थोडं अभिनंदन. थोडं 100 रुपयाचं बक्षीस मिळालं तुम्हाला. तर वहिनी, आता मला सांगा, पेशंटला मराठीत काय म्हणतात? रुग्ण. अभिनंदन. अजून 200 रुपये तुम्हाला मिळाले. 300 झाले. आता एक अक्षर देतो, त्याच्यावर उखाणं घ्या. अक्षर आहे ट. टरबूजाच्या बागेत गेले होते. बोला पुढे. गेले होते फिरायला. प्रमोदरावांचं नाव घेते. प्रमोदराव होते माझ्या संगतीला. नाही, यमक चुकलं. तुम्ही जरी टरबूजाच्या बागेत गेले होते फिरायला, प्रमोदराव आले लग्न माझ्यावर करायला असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. परंतु उखाणं जरासं मिसफायर झाल्यामुळे
त्याचं बक्षीस गेलेलं आहे आणि त्यामुळे 300 रुपयावरच आता समाधान मानावं लागणार. आतापर्यंत 300 रुपये मिळालेले आहेत. मिस्टरांना हाक मारणार. थांबा जरा त्या होम मिनिस्टरना किती रुपये मिळत आहेत ते बघूया. आपल्या पुढच्या होम मिनिस्टर वखारे वहिनी रश्मी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डी विंगमध्ये राहतात. त्यांना भेटणार आपण. चला कुठे दाखवा मला. वसई कृष्णा टाउनशिप इथं राहणाऱ्या आपल्या होम मिनिस्टर यांचं माहेर पैजपूर इथलं. माहेरच्या आशा दत्तात्रय वाढे यांचं लग्न 9 मे 1990 रोजी झालं. त्यांचं आत्ताचं नाव आहे सौ आशा तुकाराम वखारे. यांचे छंद आहेत गप्पा मारणे, वाचन करणे, विणकाम करणे. नमस्कार. नमस्कार. वहिनी लहानपणी तुमचं बालपण कुठे गेलं सांगा. ॲक्च्युली माझ्या वडिलांची ट्रान्सफर व्हायची, त्याच्यामुळे बीडला आम्ही 7 वर्ष होतो, नंतर नांदेडला 2 वर्ष आणि नंतर मग इकडे मुंबईला आलो. आणि मग तुमचं शिक्षण असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या होतं का? ठिकाणीच होत होतं. मग लहानपणी तुम्ही असं काय स्वप्न बघितलं होतं का? लहानपणी स्वप्न म्हणजे खूप शिकायचं आणि नोकरी करायचं हे एक वाटत होतं आणि ते मिळवलं. पण मी जॉब पण करते, MTNL मध्ये आहे. MTNL मध्ये कुठे? गोरेगावला. गोरेगावला. कॉल सेंटरला. हां. आणि शिक्षण किती झालं? शिक्षण माझं 12वी सायन्स झालं. पुढे का नाही केलं? पुढे म्हणजे काय, ॲक्च्युली तेव्हा मी जॉब पण करत होते. 12वी नंतरच लगेच जॉब मिळाला फर्स्ट इयर BSc ला. पण ते कॉलेज आणि जॉब जमलं नाही, कारण इकडे आम्हाला शिफ्ट ड्युटी असतात, नाईट वगैरे. आणि सायन्स साईड म्हटलं की प्रॅक्टिकल्स वगैरे सगळं अटेंड करायचं असतं, त्याच्यामुळे दोन्ही ताळमेळ जमला नाही. मध्ये 3rd इयरला सोडून दिलं मी BSc. पण 12वी झाल्याबरोबर लगेच लग्नाचं विचार झाला की थोड्या दिवसात? नाही, जॉब लागल्यानंतर 1 वर्षाने लग्न झालं. जॉब लागल्यानंतर? हो, 89ला जॉब सर बघून वगैरे? हो, अरेंज मॅरेजच आहे. अरेंज मॅरेज. पण काय वाटतं तुम्हाला, अरेंज मॅरेज करणं योग्य आहे की लव्ह मॅरेज करणं? तेव्हाच्या हां नाही, ते तर काही एवढं हे नाही, विचार नाही केला की अरेंज मॅरेज का, कारण लव करायला मिळालंच नव्हतं, तर त्याच्यामुळे काय प्रश्नच नव्हता. मग अरेंज नंतर मग प्रेमात रूपांतर? हो, ते तर नॅचरली होतच. माझा पहिला प्रश्न तुम्हाला. हां, मला सांगा, आतमध्ये एक कंपॉस पेटी आहे, त्याच्यावरती नरेंद्र असं लिहिलेलं आहे. हां, कॅमलिनची आहे. छापील किंमत किती आहे त्याच्यावर? 65 रुपीज काहीतरी असणार. 65 रुपीज असं काहीतरी असणार असं वहिनीने उत्तर दिलं. उत्तर चुकलं आणि 100 रुपयाचं बक्षीस गेलं. 35 रुपये अशी छापील किंमत आहे त्याच्यावर. आता पुढचा प्रश्न विचारतो. मला सांगा, पोस्टला मराठीत काय म्हणतात? पोस्ट खातं. अच्छा, पोस्ट खातं. वेळ संपली. हे सुद्धा बक्षीस गेलं. टपाल. 2 बक्षिसं गेली. आता तिसरा मी एक अक्षर देतो, अक्षरावरून उखाणं घ्या. अक्षर तुम्हाला देतो व. व अक्षरावरून एखादं नाव घ्या. चला, हे सुद्धा बक्षीस गेलं. आता तुम्ही वहिनी स्वतःच्या मनात एक ठरवलेलं कुठलं उखाणं असेल ते घ्या. शंकराच्या पिंडेवर बेल वाहते वाकून, तुकारामरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. चला, छान उखाणं घेतलं तुम्ही. अत्यंत नवीन उखाणं असल्यामुळे ऐकताना आपल्या सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आपण आता पुढच्या होम मिनिस्टर हातातल्या वस्तू ओळखतात का हे बघणार, पण त्याआधी काही क्षणांची विश्रांती. मराठी चित्रपटाची विजयी पताका श्वास उद्या संध्याकाळी 7:30 आपल्या अस्सल मराठी वाहिनीवर, अर्थात झी मराठीवर. सुरक्षित काले मेरे बाल, वैस्मॉल ने किया कमाल. हाइजीनिक रिसर्च इंस्टीट्यूट का सुपर वैस्मॉल 33 केश काला बालों को काला करने का कुदरती तरीका. गुड इव्हनिंग निकी. सी यू. ऑफिस पार्टी पिक्चरला पुन्हा केव्हा तरी. नवे टोमॅटो कुरकुरे. निघाला तमर, काही न खाता. मस्ती म्हटलं तर टोमॅटो कुरकुरे. टी टाइम मस्ती म्हटलं तर कुरकुरे. येतेस का पिक्चरला? कॉर्नर मध्ये बसूया. कॉर्नर सीट नाही मिळाली तर मग पिक्चर पहा ना. काय फॅमिली आहे. आता प्रत्येक नवीन सिंथॉल डिओ टॅगच्या खरेदीवर एक पूर्णपणे मोफत.
खूप अभ्यास केला आणि माझे डोके खूप दुखायचे, पण इम्प्रूव्ड अश्विनी हेअर ऑइल वापरल्याने माझे डोकेदुखी कमी झाली व झोपही चांगली येते. अश्विनी 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 मैंने अपनाया नया सुपर निर्मा व्हाइट और बन गई मम्मी से सुपर मम्मी. क्या आप बनना चाहोगी? नया सुपर निर्मा व्हाइट, सफेदी ऐसी की मम्मी से सुपर मम्मी. सादर आहे गोदरेज रियल गुड चिकन, मम्मीचा रूल. गोदरेज रियल गुड चिकन 100% फ्रेश, 100% हेल्दी. माझ्या वाढणाऱ्या लांब सुंदर केसांचं रहस्य डॅन्ड्रफ पासून सुटका. नवीन हेड अँड शोल्डर्स ॲलोवेरा. हा डॅन्ड्रफ 100% घालवतो. केस वाढतात लांब सुंदर. नवीन हेड अँड शोल्डर्स ॲलोवेरा. ओफो, किती नीळ घालता तुम्ही. एक झाकण भरून चमचा, पूर्ण वाटी की अर्धा ग्लास. का घालवता पैसे वाया. महिन्याभराची शुभ्रता आणते. कॉन्सन्ट्रेट आहे उजाला. ओ, म्हणूनच तर 4 बूंदों वाला. वाह, क्या स्वाद है. क्या नाम बताया? मजीठिया मसाले. मजीठिया मसाले, प्योर मसाले, प्योर टेस्ट. ये मजीठिया कौन है? एक एक सफेद बाल न छांटो. पेश है शैम्पू बेस्ड गोदरेज पाउडर हेयर डाई. बस काटो, घोलो और लगा लो. हर सफेद बाल काला बना लो. शैम्पू बेस्ड गोदरेज पाउडर हेयर डाई. रहो कनेक्टेड. एक आइडिया जो बदल दे आपकी दुनिया. वाटिका हेना कंडीशनिंग ने बनाए मेरे बाल इतने सिल्की. वाटिका हेना कंडीशनिंग शैम्पू के साथ मेसवाक टूथपेस्ट फ्री. वाटिका शैम्पू. बड़ी दिवाली बैक पाइपर सोडा के संग. नया गोदरेज फैशन हेयर कलर. फॅशनेबल हेयर 15 रुपये में. लाईट रंगाचे कपडे, डागाचे टेन्शन आणि दरवेळी महाग नॅपकिनची सुरक्षा, बजेटचा प्रॉब्लेम. मग मला मिळाला नवीन स्टे फ्री सिक्युअर ड्राय. याचा महाग नॅपकिन सारखं ड्रायनेट कव्हर देतं ओलाव्यापासून सुटका आणि 4 अँटी लीक चॅनल्स देतात सर्वोत्तम सुरक्षा, पण फक्त 20 रुपयात. मैं यूज करती हूँ आर्निका प्लस ट्रायफर. डॉक्टर सरकार की सलाह. बालों की प्रॉब्लम में आर्निका प्लस लगाइए और ट्रायफर खाइए. आर्निका प्लस ट्रायफर. मेरा है डॉक्टर. अरे चिंगूस, कमी किमतीत परिणामकारक लाल कॉईल पाहिजे मग गुड नाईट मिनी जम्बो आण ना. गुड नाईट मिनी जम्बो आता सामान्य कॉईलच्या किमतीत. मेरे प्रॉब्लम फ्री बालों के लिए एक खास नारियल तेल. मेरे कुदरती निखार के लिए भी एक खास नारियल तेल, क्योंकि अब वाटिका हेयर ऑयल के साथ वाटिका हनी सैफरन सोप फ्री. सादर आहे गोदरेज रियल गुड चिकन, मम्मीचा रूल. गोदरेज रियल गुड चिकन 100% फ्रेश, 100% हेल्दी. दिन की शुरुआत आराम से. हर रात लिवोसिन चूरन. कब से आजादी एकदम. GMS Audio Video Systems 100% imported finished product at truly honest price with warranty. श्वासच्या माध्यमातून एका दुर्मिळ आजाराची व्यथा मांडण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही सुद्धा परशासारख्या या मुलांवरचा महागड्या उपचारांचा भार हलका करू शकता. झी मराठीच्या माध्यमातून तुम्ही फक्त इतकंच करायचं, तुमच्या मोबाईलवर टाईप करायचं श्वास SHWAAS आणि 7575 या क्रमांकावर SMS करायचा. यातून निर्माण होणारा निधी गरजू मुलांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला जाईल. चला, आपली एक छोटीशी कृती अनेकांच्या वेदनामय आयुष्यात एक छोटीशी आशा फुलवू शकते. विश्रांतीनंतर आपलं मनपूर्वक स्वागत. वहिनी हात मारा मिस्टरांना. अहो, हो, मिस्टरांचं नाव आहे प्रमोद अंकुश राणे. काही वर्षापासून एका खाजगी कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावरती नोकरी करत आहेत.
त्यांचे छंद आहेत TV पाहणे, फिरणे आणि वाचन करणे. नमस्कार. लग्न कुठे झालं तुमचं? लव्ह मॅरेज. कोर्ट मॅरेज. कुठे? बँड्रा कोर्ट. मग ह्या कुठे भेटल्या तुम्हाला? एका ठिकाणी राहायचो आम्ही. BIT 10 नंबर. 10 नंबर. आणि तुम्ही? 10 नंबर. तुम्ही कितवा मजला? आणि तुम्ही? 3रा मजला. बरं, मग हे सगळं जिन्यातलं की काय? मग कोणी पुढाकार घेतला? ह्यानीच. अर्थात ही फक्त आठवणीसाठी ते दिवस पुन्हा एकदा तुमच्या नजरेसमोर उभं राहावेत 16 वर्षापूर्वीचे, म्हणून हा प्रश्न विचारला होता. बरं, आता वहिनी हे किचनमध्ये तुम्हाला कधी मदत करतात का? नाही, म्हणजे कधी चहा वगैरे सकाळचं असं बनवतात इमर्जन्सी, नाहीतर नाही. बाकीचं त्यांना काही येत नाही. पण किचन मधल्या वस्तू त्यांना माहिती आहेत? थोड्या माहित असतील. माहित असतील. म्हणजे आता तेवढं छोटंच किचन आहे त्यामुळे साधारण पूर्ण वेळ किचन मध्ये तुम्हीच असता? हो. म्हणजे तुम्ही कुठलीही वस्तू जर त्यांच्या हातात आम्ही दिली आणि डोळे बंद केले तर तुम्ही ओळखू शकाल? प्रयत्न कराल. ठीक आहे, पट्टी, डोळे बंद करा. वहिनी, मिस्टरांच्या हातावरती हात ठेवा. 2 हातांवर 2 हात ठेवले. आता ते हात उघडतील मी सांगितल्यानंतर. पटकन वस्तूला स्पर्श करायचा, मग त्यांचे हात बंद होतील. हात उघडा, करा स्पर्श केला, हात बंद करा, थांबा, बंद करा. आता सांगा कुठल्या हातात काय आहे? त्यात पोहे आहेत. हां, त्यात काजू आहेत. त्याच्यात पोहे, याच्यात काजू. पट्टी काढा, पट्टी काढा. बघूया, बरोबर आलं तर हे पैसे तुम्हाला मिळणार. हे जरा उघडा. काय आहे त्याच्यात? पोहे आहेत. ह्याच्यात काय बघू हातात? तिकडे द्या. हे काय आहे? काजूच आहेत. काजूच आहेत. शेंगदाण्यासारखे का दिसतात? हे तुकडे आहेत ना. हे खरंच काजू आहेत. अभिनंदन, 400 रुपये मिळाले. बरं, हे काजू कसे कुठले गावचे वाटतं? कुठलं गाव? माळुंगे. हा, कारण हे काजू आहेत ना, हे भट्टीतले नाही आहेत, हे घरी भाजलेले आहेत आणि असे दगडाने ठेचून. हा, फार छान आहेत. आता त्या होम मिनिस्टर सोन्याचं नाणं शोधतात का ते बघायला जाऊया, पण हे पटकन काजू संपवतो त्याच्या आधी. वहिनी, मला सांगा, तुम्ही मिस्टरांना हात कशी मारता? अहो, ऐकलत का? का ऐकलत का असं का विचारावं लागतं? कारण त्यांचं लक्ष नसतं ना, कुठेतरी काय करत असले तर ते त्याच्यामध्ये तेवढे इन्व्हॉल्व असतात की आजूबाजूला काय चाललंय तिकडे हेच नसतं, लक्षच नसतं का नसतं. म्हणून तुम्ही असं म्हणता. हो. मग आता त्यांना बोलवा. अहो, ऐकलत का? होम मिस्टरांचं नाव आहे तुकाराम वामन वकारे. गेली 15 वर्ष महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नोकरी करत आहेत. यांचे छंद आहेत बागकाम करणे, समाजसेवा करणे. नमस्कार. अहो, ऐकलत का याचं रहस्य आम्हाला कळलं. तुम्ही एखाद्या कामात खूप इन्व्हॉल्व होता असं यांचं म्हणणं. कशामुळे? मनापासून कोणतंही काम करायला आवडतं. बरं, आता आपण एक खेळ खेळणार, त्यासाठी वहिनी आधी डोळे बंद करा. वहिनी, मिस्टरांच्या हातामध्ये 2 वस्तू आम्ही दिलेल्या आहेत. जर तुमचे दोन्ही हात त्यांच्या हातावरती ठेवा. 1 2 3 म्हटलं की हात उघडायचे. उघडा हात. बघा, हातातल्या वस्तूंना स्पर्श करा. हात लगेच बंद होणार आहे. करा बंद हात. करा, हात बंद करा. आता सांगा, या हातात काय, त्या हातात काय? या हातात धणे आहे, इकडे मिरी आहे. धणे आणि मिरी. तुम्ही हात बंदच ठेवा. तुमची डोळ्याची पट्टी काढावी. इकडे धणे, तिकडे मिरी. आतापर्यंत काय बक्षीस मिळालं वहिनी? काहीच नाही. बघूया आता किती मिळत आहेत. हात उघडा. धणे आणि मिरी. अभिनंदन, 400 रुपयाचं बक्षीस मिळालं. दोन्ही उत्तर वहिनींची बरोबर आली. 400 रुपये वहिनीला मिळाले. धणे आणि मिरी वहिनीला 400 रुपये बक्षीस म्हणून मिळाले. आता पुढच्या वहिनी म्हणजे पुढच्या आपले होम मिनिस्टर सोन्याचं नाणं शोधतात का? चला बघूया. आता वहिनी वस्तू शोधून काढणार आहे 2 मिनिटामध्ये. हा, 2 मिनिटाची वेळ आहे आणि 2 मिनिटात वस्तू शोधायची. तुम्ही घरातले इथेच उभं राहून सांगू शकता, तुमच्या लक्षात आलं तर कुठे ते. हा, पहिला क्ल्यू तुम्हाला कलश. वेळ सुरू होईल. कलश. मोठ्याने सांगा. कॉम्प्युटरच्या वरती कलश. लवकर. काय तिकडे? पुढचा क्ल्यू मिळाला त्यांना. मेणबत्ती. मेणबत्ती. वीस सेकंद झाली. पुढचा क्ल्यू मिळाला. काय आहे? खडू. 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 काय? गाणी पावली.
45 सेकंद झालेली आहेत. लवकर. काही नको सावकाश. मिळाला. काय दिलंय? चमचे. 1 मिनिट झालं वहिनी. अभिनंदन. या वहिनीने हे बंद पाकिट शोधून काढलं, ज्या पाकिटामध्ये त्यांना मिळालं सोन्याचं नाणं. अभिनंदन वहिनी. या होम मिनिस्टरना सोन्याचं नाणं मिळालं, त्या होम मिनिस्टरना सोन्याचं नाणं मिळणार का ते बघणार पण विश्रांतीनंतर. वर्षाला अंधारात जायला अजून 24 तास बाकी होते. परशुरामला वाचवण्याचा तो एकच मार्ग आहे. जास्त विचार करू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या. अजून 24 तासांनी हा पोरगा आकाशात उडणारा पक्षी बघू शकेल का? श्वास 29 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी 7:30 आपल्या अस्सल मराठी वाहिनीवर अर्थात झी मराठीवर. Brought to you by केसरी, एक अविस्मरणीय अनुभव in association with Saffola Gold with Lozorb. ऑयली नहीं, हेल्दी खाओ. नारियल तेल जैसे गुणों वाला नया पॅन्टीन. गोदरेज नंबर 1 साबण आहे अस्सल गुणवत्तेचं प्रतीक. गुड नाइट मिनी जम्बो कॉइल आणि बजाज CT 100. अब पीठ को मिले जैकपॉट. आणि हे लाडू जोशांना द्या, बर्फी कुलकर्ण्यांना द्या ना. आणि हे कुरकुरे हे नका देऊ. काय फॅमिली आहे. घोडा धोडाचा गेला जमाना. कुरकुरे फेस्टिव्ह मस्ती पॅकच आणा. माझे केस खूप गळायचे, केसात कोंडा पण झालेला. इम्प्रूव्ड अश्विनी हेअर ऑइल वापरल्याने केस गळणे थांबले आणि केसातला कोंडा पण नाहीसा झाला. आता प्रत्येक नवीन सिंथॉल डिओ टॅगच्या खरेदीवर एक पूर्णपणे मोफत. मर गए. अब घिश घिश, फिर ब्रश ब्रश, फिर मस्ती. अरे वाह, घोल में दाग गोल, फ्रेश फ्रेश. नया एरियल जैसे घोल में दाग गोल. अपू प्रसाद नहीं आया. अपू प्रसाद. सब मुन्नी का बहुत ख्याल रखते हैं. रसना जो पाते हैं. रसना का डबल मैजिक, असली नागपुर ऑरेंज और प्राकृतिक गुणों का जादू. I love you रसना. जसं 24 कॅरेट आहे अस्सल सोन्याचं प्रतीक, तसा ग्रेड 1 आहे अस्सल गुणवत्तेचं प्रतीक. गोदरेज नंबर 1 आहे ग्रेड 1 साबण. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते आणि प्रत्येक साबण ग्रेड 1 नसतो. गोदरेज नंबर 1. तुमचा साबण आहे का ग्रेड 1? एक आइडिया जो बदल दे आपकी दुनिया. अरे पकड. वाह, मोफत. हॅलो, माझं जिलेट शेफ जेल मोफत पाहिजे तर वेक्टर प्लस वापरा. सामान्य रेझर विसरून जा. आता हे वेक्टर प्लस माझं. आता प्रत्येक वेक्टर प्लस सोबत एक शेफ जेल मोफत. डैंड्रफ के साथ कैसे रहूं मैं इसके पास? नया पैंटीन एंटी डैंड्रफ ZPT युक्त जो डैंड्रफ से दिलाए 100% छुटकारा और घने घने बालों का जगाए जादू. और क्या चाहूं मैं? डैंड्रफ से मिल गई आजादी और घने घने बाल भी. अब हमारे बीच आ सके ना कोई. पैंटीन एंटी डैंड्रफ ब्लू पैक. सादर आहे गोदरेज रियल गुड चिकन. मम्मीचा रूल. गोदरेज रियल गुड चिकन 100% फ्रेश, 100% हेल्दी. लिवोसिन चूरन, कब से आजादी एकदम. नीम और तुलसी के हर्बल प्रोटीन से युक्त नॉन स्टिकी हेयर एंड केयर पे आप 7 रुपए की छूट, 7 रुपए की छूट, 7 रुपए की छूट. उद्याचा काय प्रोग्राम आहे? मी फक्त आराम करणार. खेळणार. मी जाणार फ्री डेंटल चेकअपला. कमिंग. ऑक्टोबर हा ओरल हेल्थ मंथ आहे. कोलगेट आणि इंडियन डेंटल असोसिएशन तुमच्यासाठी आणत आहेत फ्री डेंटल चेकअप्स. ही सुविधा अनेक शहरांमधील डेंटल क्लिनिक्स मध्ये उपलब्ध आहे आणि शेकडो शाळांमध्येही. फ्री डेंटल चेकअप साठी निवडक दुकानांमधून हे कूपन मिळवा. कोलगेट ओरल हेल्थ मंथ, आरोग्यपूर्ण सुहास्य आयुष्यभर. नया गोदरेज फैशन हेयर कलर. फैशनेबल हेयर 15 रुपए में.
यकीन नहीं आता, नया कोटेक स्टाइल ट्राइनेट काबू के साथ सिर्फ 20 रुपए में। मैं यूज करती हूँ आर्निका प्लस ट्रायफर। बालों की प्रॉब्लम में आर्निका प्लस लगाइए और ट्रायफर खाइए। आर्निका प्लस ट्रायफर। मेरा है डॉक्टर। मम्मीचा रूल फक्त हेल्दी खा. मम्मीचा रूल फक्त सेफ पाणी प्या. तोडलात ना स्वतःचाच रूल. कुठून येतं हे चिकन? हे सेफ आहे का? हेल्दी आहे का? तुमच्या मुलाच्या आरोग्याशी तडजोड का करता? सादर आहे गोदरेज रिअल गुड चिकन. गोदरेजच्या फार्म वरून 100% सेफ, फ्रेश आणि सॉफ्ट. गोदरेज रिअल गुड चिकन 100% फ्रेश, 100% हेल्दी. तुझ्या बिना तुझ्या बिना तुझ्या बिना विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. वहिनी आता शब्दकोड नाही, वहिनी आता बंद पाकिट शोधून काढणार आणि त्यासाठी पहिला क्लू त्यांना आहे शब्दकोश. वेळ सुरू झाली, 2 मिनिटाची वेळ. चला लवकर लवकर. बघा क्लू मिळेल तुम्हाला. काय लिहिलं? वॉशिंग मशीन. पुढचा क्लू. 20 सेकंद झालेली आहे. पुढचा क्लू मिक्सर भांड. लवकर 40 सेकंद झाली, 2 मिनिटाची वेळ आहे. माकड. लवकर. 1 मिनिट पूर्ण झालं वहिनी. वेळ आहे 2 मिनिटाची. लवकर. मिळाली. काय लिहिलंय? पूजा ऑफिस फाईल असं लिहिलेलं आहे. लवकर. पूजा ऑफिस फाईल. लवकर. 1 मिनिट 10 सेकंद. वहिनी लवकर. 50 सेकंद राहिले. पूजा ऑफिस फाईल. लवकर. पूजा ऑफिस म्हणजे लवकर. 1 मिनिट 30 सेकंद. बाहेर पण आहेत का बघा? बाहेर कुठे आहे का बघा? वहिनी लवकर. 50 सेकंद. शेवटची 10 सेकंद वहिनी. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. या इकडे बाहेर. पूजा ऑफिस फाईल म्हटल्यानंतर खरं तर हे बघा यायचे फाईल ही बघा आहे ना. या बहिणीने खरं तर घरात सगळीकडे सगळे क्ल्यू शोधून काढले आणि शेवटचा जो क्ल्यू होता पूजा ऑफिस फाईल, त्यामध्ये हे बंद पाकिट लपवलेलं होतं. ते फक्त त्यांनी शोधून काढलं नाही आणि त्यामुळे हे पाकिट गमावलं आणि या पाकिटातलं सोन्याचं नाणं सुद्धा वहिनीने गमावलं. पण आता एक महत्त्वाची संधी आहे, महत्त्वाचा खेळ आहे, ज्यामध्ये ठरणार आजची पैठणी कुठल्या होम मिनिस्टरना मिळणार. सुरुवात करूया पैठणीच्या खेळाला. नमस्कार. आता ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर कोण. दोन्ही होम मिनिस्टर सज्ज झालेले आहेत. बटाटा शर्यत अशी पूर्वी जी शर्यत असायची तीच थोडीशी चेंडू शर्यत असं म्हणूया. त्या समोरच्या वाडग्यात आणून पाठीमागे ठेवलेले चेंडू गोळा करायचे. ज्या होम मिनिस्टर सगळ्यात आधी शेवटचा चेंडू या वाडग्यात आणून ठेवतील त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या इथे या. 1 2 3 सुरू. लवकर लवकर. लवकर
मेकअप केला. खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं दोन्ही होम मिनिस्टर धावू लागल्या, अजून दमलेत. म्हणजे वसई लोकल फास्ट पकडल्यासारखं त्यांची स्थिती झालेली आहे. दोघींची प्रचंड दमलेले आहेत. आणि यामध्ये आपण बघितलं सगळे चेंडू त्या वाडग्यात गोळा करणं महत्त्वाचं होतं. आधी यांच्या पडद्यातला एक चेंडू बाहेर होता. या होम मिनिस्टर पोहोचेपर्यंत शेवटच्या क्षणी यांनी दोन्ही चेंडू त्या पडद्यात ठेवले आणि उपविजेत्या ठरल्या त्या वखारे वहिनी. अच्छा, उपविजेत्यांना इम्पिरियल लादर, सोप आणि टाल्क यांच्याकडून हे गिफ्ट आहे. अभिनंदन. अच्छा, होम मिनिस्टर ठरल्या राणे वहिनी. राणे वहिनींना केसरीतर्फे डिस्काउंट व्हाउचर. अच्छा, होम मिनिस्टरना म्हणजे राणे वहिनींना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा वसई मधला हा कृष्णा रेसिडेन्सी मधला आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.